3 वाजता उठलेली माणसं 6 वाजता निघाल्यात. ही जत्रेचा कार्यक्रम आहे. नाद करते यावंच लागतंय. यावंच लागतंय. 2-2 बोकडा आहे ती 4 कोंबडा आहेत. कोंबडं चाललं खांद्यावर. वरती कुठं फायदा आलो. ओके. आय्या महाराज गेलं. तर मंडळी, मी आणि माझा भाऊ आता बारामतीच्या दिशेने चाललेलो आहे आणि याचं कारण आहे दौंडच्या दाजीची असलेली यात्रा. ही यात्रा आहे काळेश्वरी आईची, ज्याला आपण काळूबाई म्हणतो, जे कुसुंबी गावामध्ये त्यांचं मंदिर आहे. त्या यात्रेला आपण जाणार आहे. आज भाऊचा बड्डे आहे, यासाठी बारामतीमध्ये गेल्यानंतर भाऊचा आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या वाटचालीचं आपण सर्व काही पाहणार आहोत. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर कोना. हॅपी बर्थडे टू यू. दादू सर दादू सर बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. दौंडच्या दाजीचा आदेश होता की सर्वांनी लवकर उठायचे. आम्ही 4:15 वाजता बारामतीमध्ये पोहोचत आहोत, त्यामुळे आम्ही 3 वाजता उठून आंघोळ करायचं ठरवलेलं होतं. यासाठी आम्हाला काका लवकर उठवणार होते आणि आम्ही त्यावेळेस आंघोळ करून उरकून बसायचं असं आमचं ठरलेलं आहे. तर त्यासाठी आता आमचं कुणाल भोसले जे आहेत ते सुरुवातीला आंघोळ करायचे काय म्हणतात बघा. 3 वाजता उठून आंघोळ करून उरकून बसलो तरी काही दाजीचा पत्त्या नव्हता. त्यानंतर आमचे भाऊ काय म्हणतात बघा. परिवार चाय के साथ कोंबडी फ्री. 3 वाजता उठलेली माणसं 6 वाजता निघाल्यात. ही जत्रेचा कार्यक्रम आहे. नाद करते यावंच लागतंय. यावंच लागतंय. 2-2 बोकडा आहे ती 4 कोंबडा आहेत. कोंबडं चाललं खांद्यावर. वरती कुठं फायदा आलो. ओके. त्यानंतर दाजी आणि त्यांचे पाहुणे रावळे आल्यानंतर आम्ही कुसुंबी गावाच्या दिशेने रवाना झालो. सातारा जिल्ह्यात गेल्यानंतर जे निसर्गरम्य दृश्य आम्हाला पाहायला मिळालं ते अनोखंच होतं. तर भाऊचा बड्डे आम्ही रात्री सेलिब्रेट केलेला होता. कुणालचा बड्डे झाला आणि मस्तपैकी पार्टी केलेली होती. 3 वाजता उठलो आणि आंघोळ केली, पण दाजी काही लवकर आले नाहीत. 4:15 वाजता म्हटले होते, पण ते 6 वाजता आले. आणि मला दाजीने काम सोपवलं होतं, ते म्हणजे कोंबडे आणायचे. त्यांना 4 कोंबडे पाहिजे होते. तर मी 4 कोंबड्यांची व्यवस्था केलेली होती, पण ते कोंबडे मी पिशवीमध्ये घातली. 2 कोंबडे एका पिशवीत आणि दुसरे 2 कोंबडे एका पिशवीमध्ये टाकले. त्यांना हवा जायसाठी पुरेसा ऑक्सिजन मिळण्यासाठी ठेवलीच जागा. पण नातेपुते या गावामध्ये येईपर्यंत एका कोंबड्याने दम तोडला आणि तिथेच आमचे बरडचे जे कुणाला भोसले आहेत ते त्यांना मी बोलवून घेतलं होतं, बाबा की कोंबडं इथं गुदमारलेलं आहे, तू लवकर ये. तर त्यानं लगेच एसटीनं तिथं आला आणि त्याने जे उरलेले 3 कोंबडे आहेत ते हातामध्ये घेऊन गाडीवरती पाठीमागे बसून आम्ही बारामतीत आलेलो होतो आणि तिथं आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलेलं होतं. एक कोंबडा दगावलेल्याचं दुःख होतं, पण कुसुंबी गावामध्ये पोचल्यानंतर हे सगळं दुःख हे आम्ही विसरून गेलो. आणि तिथं सर तुम्हाला एकंदरीत कसे वातावरण वाटले इथले? वातावरण एकदम छान आहे मित्रा. या वातावरणात असं वाटतंय की नाही का इथंच एक 10-15 दिवस निद्रासन करावं असं वाटतं तुम्हाला? हां, निद्रासन करावं, पण रोड लय खराब आहे. आख्या गाडीचा फुफुटा झालाय. म्हणजे ग्रामपंचायतनं रोडवर ग्रामपंचायतीने थोडं रोडकडे लक्ष द्यावं. आणि इकडं मंदिराचं वातावरण एकदम छान आहे. बरं. सर्व काही. आणि आमचे पाहुणे मंडळी पण आलेत आता इकडे बघा. हे सगळे आमचे पाहुणे मंडळी आहेत. पाहुणे मंडळींचं आगमन पण झाले. कसं काय कार हे गोडे आपण ही कार्यक्रम झाला चुकीचा. आता ऊन कसं. यानंतर बर्थडे बॉयची प्रतिक्रिया जाणून घेऊया आपण. सर वडापाव कसं काय वाटतं तुम्हाला खाताना? या वातावरणामध्ये वडापाव कसा वाटतो सांग? 1 नंबर टेस्ट वाढली वडापावची. अच्छा, काय कसं वाटलं तुम्हाला इथं आल्यानंतर? काय तुम्हाला नवीन काय पाहायला मिळेल? कोकणात आल्यासारखं फील येत आहे. बरं. वातावरण छान आहे. बरं. हिरवगार वातावरण आहे. हां. एकंदर परिसर खूप छान आहे. जरा अनोळखी पक्ष्यांचे आवाज वगैरे येत आहेत का तुम्हाला? भरपूर. 3, 2, 1. घ्या. वडापाव सर कुठून आणला तुम्ही? लोकल हॉटेलाच ना. बरं. एकंदरीत इथल्या घरांची ठेवण वगैरे कशी वाटली तुम्हाला? आपल्या गावाच्या वेगळीच आहे. चांगलं आहे म्हणजे गावासारखं गाव आहे.
छान आहे. फक्त कोणती गोष्टी पर्यटन दृष्टीने तुम्हाला काय आवडते तर आणखी काय असायला पाहिजे 3, 2, 1. रस्त्याबाबत काय वाटतं तुम्हाला रस्ते जरा हालत पाहिजे. खराब आहे. चालू आहे म्हणजे रस्त्याचं काम पण चालू आहे अजून थोडीशी इम्प्रूव्हमेंट असायला पाहिजे बरोबर जरा ह्याला जरा अजून कोणा पहाटे लवकर उठवल्यामुळं दाजीचे चिरंजीव इथे धारातीर्थी पडलेले आहेत सुस्तावलेले आहेत त्यांनी आणि बोकडाचा कापाकापीचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे आणि कोंबडं आपण जे 4 आणले ते देखील कापायचं आहे 2 बोकडं आणि 4 कोंबड्यांचा कार्यक्रम आहे तसंच मटण खाण्यापूर्वी काही बैठक लावायची याकरिता थोडीशी चर्चा दाजी काकासोबत करत आहेत आणि कापून तयार झालेलं आहे मटण तुम्ही पाहू शकता भाजी करण्याची कमांड दौंडचे जे दाजी आहेत त्यांनी स्वतःकडे घेतलेले आहे आमचे कॅप्टन दाजी आणि भाजी बनवणार आहेत आणि बाकी सगळे जे भाकरी करण्याचा कार्यक्रम आहे तो महिला मंडळी यांच्याकडे सोपवलेला आहे कुणाल भोसले आमचे भाऊ काय मटण खात नाही यासाठी त्यांना पुरणपोळीचा कार्यक्रम ठेवलेला आहे मटण चिरता चिरता ऐकूया हे एक महत्त्वाचं वाक्य मटण चिरल्यामुळं परत खा वाटणार नाही म्हणून मी काय ते हातात घेतलेलं नाही तुमची देवावर श्रद्धा असो वा नसो पण यात्रा हे एक असं एकमेव साधन आहे ज्यामुळे आपण सर्व एकत्र येऊन अशा पद्धतीनं गेट टुगेदरसारखं हा भाग होऊ शकतो त्यामुळे श्रद्धा असो वा नसो आपण अशासारखे कार्यक्रम केलेच पाहिजेत कणेर डॅमच्या कडेला वसलेलं हे कुसुंबी गाव आणि यामध्ये एक काळेश्वरी म्हणजेच काळूबाईचं हे मंदिर आहे आणि इथे आम्ही काही फोटोज घेतले ते तुम्हाला मी दाखवतो तर हा आमचा ग्रुप फोटो आहे ज्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून काढलेला फोटो आहे दाजीनं शर्ट काढलेला आहे कारण दाजीनं उन्हाचं घामाघूम झाले होते भाजी बनवताना हे फणसाचं झाड आहे जे मी पहिल्यांदाच पाहिलेलं होतं तिथं फणसाचं झाडही होतं यानंतर ही भाकरी करणारी टीम आहे त्यांचे टिपले छायाचित्र आणि हे दाजी सर्व कमांड आपल्या हातामध्ये घेतलेली त्यानंतर सेल्फी घेतला आणि बड्डेचे काही फोटो मी तुम्हाला शेअर करत आहे म्हणजे आठवणी जतन करण्यासाठी हे फोटो मी तर सेव्ह करत आहे जेणेकरून भविष्यात मी कधी व्हिडिओ बघेल तर आम्हाला हे आठवण आमच्या ताजी करता यावी तर अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा धन्यवाद